नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त झणझणीत आणि पारंपरिक भाजी बघणार आहोत. ती म्हणजे पाटवडी भाजी. तर त्यासाठी प्रथम आपण काही खडे मसाले भाजून घेऊयात. खडे मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे धने, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 इंच दगडफूल, 1 इंच जावित्रीचा तुकडा, 1 चमचा खसखस, 1 तमालपत्र, 4 मिरे, अर्धा चमचा शहाजिरे, 3 लवंगा, 2 स्टार फुलच्या पाकळ्या आणि 8 ते 9 गोळंबी. हे सर्व खडे मसाले लो फ्लेमवर मिनिटभर एका कढईमध्ये किंवा तव्यावर भाजून घेऊयात. खडे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. खडे मसाले भाजून झाल्यावर 2 चमचे चना डाळ खरपूस रंग येईपर्यंत लो फ्लेमवर भाजून घेऊयात. चना डाळ सेपरेटच भाजायची, कारण चना डाळ भाजायला थोडा वेळ लागतो. जर आपण खडे मसाल्यांसोबत चना डाळ भाजली तर खडे मसाले जळू शकतात. डाळ छान भाजून झालेली आहे. ही डाळ पण या खडे मसाल्यांच्या प्लेटमध्येच काढून घेऊयात. अर्धा वाटी बारीक कापून घेतलेलं खोबरं छान खरपूस रंगावर भाजून घेऊयात. खोबरं लवकर भाजलं जावं त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूयात, म्हणजे खोबरं लवकर भाजलं जाईल. खोबरं पण छान खरपूस रंगावर भाजून झालेलं आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत. कांद्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून कांदा छान खरपूस रंगावर भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता कांदा पण छान खरपूस रंगावर भाजून झालेला आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर ॲड करून याची मिक्सरला फिरवून बारीकसर पेस्ट तयार करून घेऊयात. छान बारीकसर पेस्ट बनवून तयार आहे, ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खडे मसाले, कांदा व खोबरं भाजून घेतलं होतं ते ॲड करून त्याची बारीकसर पेस्ट बनवूयात. इथे छान खडे मसाले, कांदा व खोबरं याचं छान बारीकसर वाटण बनवून तयार आहे. हे वाटण बनवताना मी पोहे खायचे 2-3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे वाटण पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण पाटवडी बनवण्यासाठी कणिक भिजवूयात. त्यासाठी मी ही 1 वाटी गच्च भरून बेसन घेतलेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण, कोथिंबीर व मिरचीची पेस्ट ॲड करूयात. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ ॲड करून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक भिजवून घेऊयात. बेसन पीठ चिकट असल्यामुळे बेसन पीठ भिजवताना पाण्याचा अगदी कमी वापर होतो. त्यामुळे पाणी अगदी बेतानेच वापरा. तुम्ही बघू शकता छान घट्टसर गोळा बनवून तयार आहे. आता यावर अर्धा चमचा तेल ॲड करून एकदा कणिक मळून घेऊयात आणि हा बेसन पिठाचा गोळा बाजूला ठेवूयात. आता आपण पाटवडीचा रस्सा बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करूयात. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर व हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करूयात आणि मिनिटभर लो फ्लेमवर परतवून घेऊयात. यामध्ये आता कांदा, खोबरं व खडे मसाल्यांची पेस्ट ॲड करूयात आणि लो टू मीडियम फ्लेमवर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊयात. ह्या वाटणाला आता छान तेल सुटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात. त्यासाठी इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पूड आणि 1 चमचा बॅडगी मिरचीचं लाल मिरची पूड घेतला आहे, ते ॲड करूयात. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला ॲड करूयात. काळा मसाल्याऐवजी फक्त गरम मसाला वापरला तरीही चालेल. आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करूयात. मसाले करपू नये म्हणून यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ॲड करूयात
आणि मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत हे मसाले लो टू मीडियम फ्लेमवर परतवून घेऊयात. हा मसाला परतवत असताना मध्ये मध्ये थोडं गरम पाणी वापरायचं, म्हणजे मसाला परतवताना करपणार नाही. हा मसाला 5 मिनिटे लो फ्लेमवर परतवून झाल्यावर यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूयात. आता मिनिटभराने झाकण काढूयात. तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण छान परतवून झालेला आहे. यामध्ये आता गरम पाणी ॲड करूयात. पाणी ॲड करताना गरम पाणीच ॲड करा, त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर आणि भाजीवर तवंग टिकून राहतो. तर इथे मी एकूण 3.5 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे. आता ह्या रश्श्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान उकळी काढून घेऊयात. रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण पाटवडी बनवूयात. त्यासाठी आपण जी बेसनाची कणिक भिजवली होती ती एकदा मळून घेऊयात आणि त्या कणकेचे 2 गोळे बनवूयात. आता पोळपाट आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेऊयात आणि बेसन पिठाचा एक गोळा घेऊन आपण जशी चपाती लाटतो तशी पातळ पोळी पीठ न लावताच लाटून घेऊयात. इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. ही पोळी खूप जाडसर नका लाटू, नाहीतर पाटवड्या आतमधून कच्च्या राहतील. आता सुरीने चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये पाटवड्या कापून घेऊयात. इथे मी चौकोनी आकारामध्ये पाटवड्या कापून घेत आहे. इथे मी सर्व पाटवड्या चौकोनी आकारामध्ये कापून घेतल्या आहेत. अशाच पद्धतीने दुसऱ्या बेसन पिठाच्या गोळ्याच्या पण पाटवडी आपण बनवून घेऊयात. इथे सर्व पाटवड्या बनवून तयार आहेत आणि इथे रश्श्याला पण छान उकळी आलेली आहे. रश्श्याला उकळी आल्यावरच आपल्याला पाटवड्या रश्श्यात ॲड करायच्या आहेत. आता ह्या उकडत्या रश्श्यात एक एक करून आपल्याला पाटवडी ॲड करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला एक एक पाटवडी टाकायची आहे आणि थोड्या पाटवड्या टाकल्यावर चमच्याने मिक्स करायच्या आहेत. म्हणजे पाटवड्या एकमेकांना चिकटणार नाहीत आणि त्याचा लगदा होणार नाही. अशाच प्रकारे आपण सर्व पाटवड्या ॲड करून घेऊयात. तर इथे मी सर्व पाटवड्या ॲड करून घेतल्या आहेत. एकदा मिक्स करूयात. तुम्हाला जर वाटत असेल की भाजीमध्ये पाणी थोडं कमी झालंय, तर यामध्ये तुम्ही गरजेनुसार उकळतं पाणी घालू शकता. आता ह्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. भाजीला उकळी आल्यावर भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे ह्या पाटवड्या शिजवून घेऊयात. झाकण ठेवताना मात्र झाकण संपूर्ण ठेवू नका, असं अर्धवट ठेवा. नाहीतर मग ह्या पाटवड्या जास्त उकडून उतू जाऊ शकतात. झाकण काढून मध्ये मध्ये भाजी अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे सर्व पाटवड्या एकसारख्या शिजतील. इथे 15 मिनिटे झालेले आहेत आणि पाटवड्या पण छान शिजल्या आहेत. इथे मी पाटवडीचा रस्सा चपातीसोबत खाण्यासाठी थोडा दाटसर केला आहे. जर तुम्हाला भाकरीसोबत खाण्यासाठी पातळसर रस्सा बनवायचा असेल तर आधीच तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून गॅस बंद करूयात. इथे मस्त छान झणझणीत आणि चमचमीत पाटवडीची भाजी बनवून तयार आहे. एखाद्या वेळेस घरात भाजीला काही उपलब्ध नसेल तर ही पाटवडीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. चवीला अप्रतिम लागते. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.